24 मार्च जागतिक क्षयरोग दिन। नमस्कार, मी शमिका आणि तुम्ही पाहतात कल्लाकार दिनविशेष। 24 मार्च 1882 रोजी जर्मन वैज्ञानिक रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाला कारणीभूत असणारा जीवाणू मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस याचा शोध लावला। या महत्त्वपूर्ण शोधामुळे क्षयरोगाचे निदान व उपचारांमध्ये मोठी क्रांती झाली। या घटनेची स्मृती म्हणून जागतिक आरोग्य संघटनेतर्फे 1982 पासून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जात आहे। क्षय म्हणजे झीज होणे। हा रोग झाल्यानंतर माणूस कणाकणाने झिजून नष्ट होतो। हा फुफ्फुसाचा रोग आहे, पण शरीरातील कोणत्याही अवयवाला हा रोग होऊ शकतो। हा संसर्गजन्य रोग असून तो हवेमार्फत होतो। क्षयरोग झालेली व्यक्ती थुंकली, शिंकली, बोलली किंवा खोकली तरी त्याचे जंतू हवेत पसरतात व निरोगी व्यक्तीच्या फुफ्फुसात प्रवेश करतात। मग या लोकांना ओळखणार कसे? रोग झाला की त्याची लक्षणे अगोदरच दिसतात। या रोगाचेही तसेच आहे। 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल, जर त्याचे वजन कमी होत असेल, रक्तमिश्रित थुंकी, रात्रीचा खूप घाम येणे, ताप किंवा थकवा असणे अशी लक्षणे दिसली तरी त्या व्यक्तीने त्वरित डॉक्टरांकडे जाऊन निदान करून घ्यावे। जसे की स्किन टेस्ट, रक्त तपासणी, एक्स-रे, थुंकी चाचणी याद्वारे निदान लवकर झाले तर आजार लवकर बरा होऊ शकतो। मग यावरती उपाय कोणते बरे आहेत? तर नवजात बालकांना BCG लस देऊन क्षयरोगावरती प्राथमिक संरक्षण दिले जाते। क्षयरोग झालेल्यांना 6 महिन्यांपासून ते 9 महिन्यांपर्यंत औषधे घ्यावी लागतात। पण काही वेळा असे होते की औषधे घेतल्यानंतर त्यांना बरे वाटू लागते, मग ते औषधं बंद करतात। हा औषधांचा कोर्स पूर्ण न झाल्यामुळे शरीरात राहिलेली क्षयरोगाचे जंतू परत डोक्यावर काढतात। या औषध पद्धतीला डॉट्स असे म्हणतात। जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ही डॉट्स थेरपी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे बरेच रोगी बरे झाले आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वच्छता राखणे व सकस आहार घेणे, यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल व क्षयरोगी लवकर बरा होईल। जागतिक क्षयरोग दिन हा क्षयरोगाविरुद्ध लढण्यासाठी, त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आवश्यक उपाययोजना राबवण्याचा दिवस आहे। जागतिक आरोग्य संघटनेमार्फत असे सांगण्यात आले की जगातील एकूण क्षयग्रस्त रुग्णांपैकी 1/3 रुग्ण भारतात आढळतात। त्याला कारण म्हणजे वाढती लोकसंख्या, अस्वच्छता व अपुरी जागा। क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, फक्त वेळेवर निदान व उपचार झाले पाहिजे। ही विशेष माहिती आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कल्लाकार दिनविशेष।